हॅलो गाईज, माय नेम इज सानिका अँड वेलकम टू अवर सानिकाज एज्युकेशन. तर गाईज, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे क्लास 6चा सायन्सचा चॅप्टर नंबर 5 सबस्टन्सेस इन द सराउंडिंग द स्टेट्स अँड प्रॉपर्टीज. तर गाईज, या चॅप्टरमधले बऱ्यापैकी पॉईंट हे आपण पार्ट 1मध्ये कवर केले होते व राहिलेले पॉईंट आपण पॉईंट 2मध्ये कवर करणार होतो. तर त्यासाठीच आपले राहिलेले पॉईंट कवर करण्यासाठी मी पार्ट 2 आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर आपले कुठपर्यंत पॉईंट पार्ट 1मध्ये कवर झालेले होते, बॉइलिंगपर्यंत कवर झालेले होते. त्या पुढचे पॉईंट्स फ्रीझिंगपासून लास्टपर्यंतचे पॉईंट आपले राहिलेले होते, ते आपण या पार्ट 2मध्ये कवर करणार आहोत. चला तर मग चॅप्टरला सुरुवात करूया. तर गाईज, पुढचा पॉईंट आहे फ्रीझिंग. फ्रीझिंग म्हणजे काय, तर गोठण्याची प्रक्रिया. आपण फ्रीजमध्ये बघा, कुठल्याही एखाद्या भांड्यात जर पाणी भरून ठेवलं फ्रीझरमध्ये, तर ते पाणी काही वेळानंतर ना असं गोठलेलं तुम्हाला दिसतं, त्याचा बर्फ तयार झालेला दिसतो. असं का होतं, तर तुमचं जे नॉर्मल रूम टेम्परेचर आहे त्यापेक्षा त्या फ्रीझरचं टेम्परेचर हे कित्येक पटीने डाऊन असतं. म्हणजेच -18 डिग्री सेल्सिअस इतकं त्या रेफ्रिजरेटरचं फ्रीझरचं प्रमाण असतं. ठीक आहे, त्यामुळे त्या पाण्याचा बर्फ तयार होतो. म्हणजेच काय की जेवढं टेम्परेचर कमी असेल ना, तेवढं तिथे फ्रीझिंग तयार होतं. मग फ्रीझिंगचा नक्की पॉईंट काय आहे, तर 0 डिग्री सेल्सिअस. 0पासून जेव्हा टेम्परेचर डाऊन व्हायला लागतं, म्हणजे 0पासून पण कमी व्हायला लागतं, म्हणजे मायनसमध्ये टेम्परेचर जायला लागतं ना, तेव्हा तिथे फ्रीझिंग तयार होतं. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस हा फ्रीझिंग पॉईंट आहे, गोठण्याचा बिंदू आहे. 0 डिग्रीपासून आतमध्ये जेव्हा टेम्परेचर यायला लागतं तेव्हा ते लिक्विड गोठायला चालू होतं. ठीक आहे, तर त्यालाच आपण म्हणतो फ्रीझिंग पॉईंट. जसं आपण मागच्या पॉईंटमध्ये बघितलं की बॉइलिंग पॉईंट आणि कंडेन्सेशन पॉईंट हा सेम असतो. किती असतो आपण बघितलं होतं, हे बघा तुम्ही इथे बघू शकता. बॉइलिंग पॉईंट आणि कंडेन्सेशन पॉईंट हा 100 डिग्री सेल्सिअस आहे. तसंच या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत की फ्रीझिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट हा सेम असतो. किती, तर 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअसपासून जेव्हा टेम्परेचर फॉल व्हायला लागतं, म्हणजे कमी व्हायला लागतं, निगेटिव्हमध्ये जायला लागतं ना, तेव्हा तिथे फ्रीझिंग प्रोसेस स्टार्ट होते, म्हणजे गोठण्याची प्रक्रिया चालू होते. एखाद्या वॉटरचा ना आईस व्हायला स्टार्ट होतो, तो गोठून बर्फ व्हायला तयार तिथे होतो जेव्हा 0पासून आतमध्ये टेम्परेचर जातं. आणि जेव्हा 0पासून वर टेम्परेचर जातं ना, तेव्हा तिथे मेल्टिंग प्रोसेस स्टार्ट व्हायला होते. म्हणजे काय होतं, तर वितळण्याची प्रक्रिया चालू होते. आता तुम्ही तोच फ्रीजमध्ये ठेवलेला बर्फ जेव्हा बाहेर काढाल आणि नॉर्मल रूम टेम्परेचरमध्ये ठेवाल, तेव्हा काय होईल बरं, नॉर्मल रूम टेम्परेचरमध्ये ऑब्व्हियसली 0पेक्षा जास्त प्रमाण असेल टेम्परेचरचं. म्हणूनच त्या टेम्परेचरला अनुसरून तिथे मेल्टिंग ही प्रोसेस स्टार्ट होईल, कारण तिथे 0 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर असेल आपल्या नॉर्मल रूम टेम्परेचरमध्ये. म्हणून तो बर्फ तिथे वितळायला चालू होईल. म्हणजेच ह्यातून त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे की 0 डिग्रीपासून आतमध्ये आल्यानंतर फ्रीझिंग प्रोसेस स्टार्ट होते आणि 0 डिग्रीपासून पुढे गेल्यानंतर, म्हणजे 0 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचरला मेल्टिंग प्रोसेस स्टार्ट होते. म्हणजेच काय, दोन्हीचाही पॉईंट फ्रीझिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट ह्या दोन्हीचाही पॉईंट सेम आहे, 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, त्यानंतर पुढे त्यांनी तुम्हाला इथे दिलेलं आहे व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट. व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट. हे जे फिजिकल स्टेटमध्ये चेंज होतात, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, या सगळ्याचा आपल्याला काय फायदा होतो, आपण याचा कशा प्रकारे यूज करू शकतो, तर बघा, कॅन्डल आर मेड बाय मेल्टिंग पॅराफिन वॅक्स. पॅराफिन वॅक्सला जेव्हा आपण वितळवतो, मेल्ट करतो, त्यापासून आपण कॅन्डल बनवतो. तर ह्या फिजिकल स्टेट चेंज होण्याचा प्रोसेसचा हा आपल्याला फायदा झाला. त्यानंतर सॉलिड कार्बन डायऑक्साईड इज यूज टू मेक आईस्क्रीम अँड टू कीप इट फ्रोझन. त्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. लिक्विड नायट्रोजन इज यूज इन ॲनिमल हजबंड्री. सिलिका इज मेल्टेड to make glass. Metal like gold and silver are melted to make ornaments. त्यानंतर iron is melted to make tools. तर अशा प्रकारे म्हणजे हे फक्त पॉईंट्स इथे दिलेले आहेत तुम्हाला. यापेक्षाही कित्येक पटीने जास्त प्रकारे तुम्ही हे जे स्टेट चेंज होण्याची प्रोसेस आहे याचा तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये वापर करू शकता. ठीक आहे, ओके. त्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे सब्लिमेशन. आता हे सब्लिमेशन म्हणजे नक्की काय, तर बघा, कित्येक गोष्टी अशा असतात ज्या सॉलिड टू लिक्विड
आणि मग लिक्विड टू गॅसमध्ये कन्वर्ट होतात. पण काही काही गोष्टी अशासुद्धा असतात आपल्या आजूबाजूला ज्या सॉलिडमधून डायरेक्ट गॅसमध्ये कन्वर्ट होतात, म्हणजे लिक्विडची प्रोसेस त्यांच्यामध्ये होत नाही. याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे आयोडीन क्रिस्टल. जेव्हा तुम्ही आयोडीन क्रिस्टलला हीट कराल, इथे तुम्हाला फिगरमध्ये त्यांनी करून दाखवलेलं आहे, जेव्हा तुम्ही आयोडीन क्रिस्टलला हीट कराल तेव्हा त्याचं डायरेक्ट गॅसेसमध्ये रूपांतर होतं. तर मग कुठल्याही गोष्टीचं सॉलिडमधून डायरेक्ट गॅसमध्ये किंवा वेपर्समध्ये रूपांतर होतं, लिक्विडमध्ये होत नाही. ही मधली प्रोसेस ड्रॉप होते आणि डायरेक्ट थर्ड प्रोसेसला हे सॉलिड जातं ना, तेव्हा आपण त्या प्रोसेसला म्हणतो सब्लिमेशन प्रोसेस. तुम्हाला समजण्यासाठी ना मी एक सोपं असं एक्झाम्पल तुम्हाला सांगते. आपल्या घरात आपण अगरबत्ती लावतो देवासमोर, राईट? ती अगरबत्ती कशी असते? सॉलिड असते, बरोबर आहे. ह्या सॉलिड अगरबत्तीला जेव्हा आपण हीट देतो, म्हणजेच ह्या सॉलिड अगरबत्तीला आपण पेटवतो, तर तेव्हा हळूहळू काय व्हायला लागतं? त्यातून धूर बाहेर पडायला लागतो, बरोबर आहे. म्हणजेच काय होतं? ह्या सॉलिड अगरबत्तीचं कन्वर्जन डायरेक्ट थर्ड पॉईंटमध्ये झालं की नाही? म्हणजेच कशामध्ये झालं? तर गॅसमध्ये झालं, राईट. म्हणजेच ह्या सॉलिडचं कन्वर्जन गॅसमध्ये झालं. म्हणजे इथे कुठली प्रोसेस झाली? सब्लिमेशन प्रोसेस. म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण सब्लिमेशन प्रोसेस कशाला म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला इथे बघायचा आहे प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स. म्हणजे सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज, बऱ्याच प्रॉपर्टीज सबस्टन्सच्या असतात, त्यापैकी काही प्रॉपर्टीज आपल्याला इथे दिलेल्या आहेत, ठीक आहे. पहिली प्रॉपर्टी दिलेली आहे ब्रिटलनेस. आता ब्रिटलनेस म्हणजे नक्की काय? तर बघा, कुठलीही एखादी गोष्ट तुम्ही घ्या, ठीक आहे, आणि तिला तोडण्याचा, असं मधून तिला ब्रेक करण्याचा प्रयत्न करा. ती गोष्ट जर ब्रेक होत असेल तर त्या वस्तूकडे ब्रिटलनेस ही प्रॉपर्टी आहे. ती वस्तू ना ब्रिटल आहे असं आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल चॉक. तुम्ही खडू घ्या आणि त्या खडूला मधून ब्रेक करायचा प्रयत्न करा. बघा, खडू इझिली ब्रेक होतो. म्हणजेच काय? तर त्या खडूकडे ब्रिटलनेस प्रॉपर्टी आहे. तो खडू ब्रिटल आहे, तो इझिली ब्रेक होतो आहे, ठीक आहे. पण जी गोष्ट इझिली ब्रेक होत नाही त्यांना आपण ब्रिटल म्हणू का? अजिबातच नाही, कारण ती गोष्ट इझिली ब्रेक होऊ शकत नाही. म्हणजेच इझिली ब्रेक होणाऱ्या गोष्टींना आपण ब्रिटल म्हणतो आणि त्यांच्या त्या प्रॉपर्टीला आपण ब्रिटलनेस म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे हार्डनेस. हार्डनेस म्हणजे काय? तर कठोरपणा, ठीक आहे. आता तुम्ही एखादा खिळा घ्या आणि तो लाकडी एखाद्या शीटवरती किंवा लाकडाच्या एखाद्या तुकड्यावरती मारायचा प्रयत्न करा. बघा, तुम्हाला जास्त एफर्ट्स टाकावे लागतील. पण तेच तुम्ही असं नॉर्मली मातीमध्ये किंवा एखाद्या चिखलाच्या गोळ्यामध्ये तो खिळा मारायचा प्रयत्न करा, तो खिळा लगेच त्याच्यामध्ये मारला जाईल, ठीक आहे. पण त्या लाकडाच्या उंडक्यावरती तो खिळा तुम्हाला मारण्यासाठी बरेच एफर्ट्स टाकावे लागतील. असं का होतं? कारण तो लाकडाचा उंडका हा हार्ड आहे, कठोर आहे, बरोबर आहे. मग त्याच्या कठोरपणाला, त्याच्या या कठोर असण्याच्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो हार्डनेस, ठीक आहे. ओके. तर पुढची प्रॉपर्टी आहे इलास्टिसिटी. इलास्टिसिटी म्हणजे काय? तुम्ही एखादा रबर बँड घ्या आणि त्या रबर बँडला जोरात असं ताणा किंवा खेचा, तर तो जो आपण एक्सटर्नल फोर्स ॲप्लाय करतो त्यामुळे काय होतं? तर त्या रबरमध्ये डिफॉर्मेशन तयार होतं, बरोबर आहे. तो रबर ताणला जातो, ठीक आहे. पण जेव्हा आपण एक्सटर्नल फोर्स काढतो, पटकन तो रबर त्याची जी पहिली पोझिशन होती त्या पोझिशनवरती तो रबर येतो, बरोबर आहे. मग ह्याच त्याच्या या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? इलास्टिसिटी. ते मटेरियल इलास्टिक असतं असं आपण म्हणतो, किंवा ते मटेरियल इलास्टिक आहे असं आपण म्हणतो, आणि त्याच्या या इलास्टिक प्रॉपर्टीला आपण इलास्टिसिटी असं म्हणतो. म्हणजे एक्सटर्नल फोर्स काढल्यानंतर ती जी वस्तू आहे ती तिचा ओरिजिनल शेपमध्ये येते, त्यालाच आपण म्हणतो इलास्टिसिटी. त्यानंतर येतं फ्लुइडिटी. फ्लुइडिटी म्हणजे काय? आर्द्रता. फ्लुइडिटी म्हणजे काय? तर आर्द्रता. आता आर्द्रता म्हणजे काय? ह्याचं एक बेस्ट एक्सपेरिमेंट करून तुम्ही समजू शकता. एक अशी नॉर्मल शीट घ्या, मेटलची शीट घ्या, आपल्या नोटबुकच्या साईजची आणि नोटबुकच्या आकाराची. त्यावरती तुम्ही एक पाण्याचा ड्रॉप घ्या, एक हनीचा म्हणजे मधाचा ड्रॉप घ्या आणि कोणत्याही प्रकारच्या गमचा ड्रॉप घ्या. आणि त्या तिन्ही ड्रॉपपैकी कुठला ड्रॉप त्या मेटल शीटवरून सगळ्यात आधी खाली येतो ते तुम्ही बघा. कुठला ड्रॉप खाली येलो? तर वॉटर ड्रॉप खाली येईल. त्यानंतर हळूहळू हनीचा ड्रॉप खाली येईल आणि त्यानंतर गमचा ड्रॉप हा सगळ्यात स्लो पद्धतीने खाली येईल. असं का होतं बरं? तर ही सगळी गोष्ट कोणावरती डिपेंड आहे? त्यांच्या फ्लुइडिटीवरती. फ्लुइडिटी म्हणजे त्यांची वाहण्याची कपॅसिटी, ठीक आहे. तर ते किती फास्टली वाहू शकतं आहे
ठीक आहे. त्याला आपण म्हणतो, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो फ्लुइडिटी. एखाद्या सरफेसवरून किती फास्टली ते पाणी किंवा ते मध किंवा ते कुठल्याही प्रकारचं लिक्विड आहे ते किती फास्टली वाहतं आहे, त्याला आपण म्हणतो त्याची फ्लुइडिटी. त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण? फ्लुइडिटी म्हणजे आर्द्रता. ठीक आहे. त्यानंतर येतं डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? घनता. डेन्सिटी म्हणजे काय? घनता. ठीक आहे. तर आता ही डेन्सिटी जास्त आहे, कमी आहे किंवा डेन्सिटी ही प्रॉपर्टी तुम्ही कशी समजू शकता? तर 2 असे ब्लॉक्स घ्या तुम्ही, कशाचेही 2 ब्लॉक्स घ्या. एक उडन घ्या आणि एक आयर्न घ्या. म्हणजे एक लाकडाचा घ्या आणि एक आयर्नचा अशा प्रकारचे 2 तुम्ही ब्लॉक्स घ्या आणि त्या ब्लॉक्समध्ये तुम्ही कम्पेअर करा की कुठला ब्लॉक तुम्हाला जास्त हेवी वाटतोय. तर तुम्हाला आयर्नचा ब्लॉक हा जास्त हेवी आढळून येईल. ठीक आहे. त्या ब्लॉकला जर तुम्ही खेचण्याचा प्रयत्न केलात किंवा त्या ब्लॉकला तुम्ही हलवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला आयर्नचा बॉक्स हलवण्यामध्ये किंवा खेचण्यामध्ये जास्त डिफिकल्टी वाटेल. कारण का? तर आयर्न ब्लॉकची डेन्सिटी ही जास्त आहे ॲज कम्पेअर टू उडन ब्लॉक. आयर्न ब्लॉक हा भरीव आहे कशापेक्षा? उडनपेक्षा. ठीक आहे. त्यालाच आपण म्हणतो डेन्सिटी प्रॉपर्टी. ठीक आहे. त्यानंतर पुढे येतं सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटी म्हणजे काय? तर एखाद्याची विरघळण्याची कपॅसिटी. आपण सिम्पल लँग्वेजमध्ये काय म्हणू शकतो? एखाद्या गोष्टीची विरघळण्याची, एखाद्या दुसऱ्या गोष्टीमध्ये मिसळण्याची कपॅसिटी. म्हणजेच तुम्ही आता पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये मीठ टाका, तर ते मीठ त्या पाण्यामध्ये लगेच डिझॉल्व्ह होईल. म्हणजे काय? तर ते वॉटर हे सॉल्युबल आहे ना. तसंच तुम्ही तेच मीठ जर समजा केरोसिनमध्ये टाकलं तर ते मीठ विरघळणार नाही, कारण ते केरोसिनसाठी कसं आहे? इनसॉल्युबल आहे. ठीक आहे. म्हणजेच एखाद्या पदार्थाची दुसऱ्या पदार्थामध्ये विरघळण्याची क्षमता, त्याला आपण म्हणतो सॉल्युबिलिटी. फॉर एक्झाम्पल आपण सॉल्टमधून समजून घेतलं. सॉल्ट हे वॉटरमध्ये विरघळतं, म्हणजे सॉल्ट हे वॉटरसाठी सॉल्युबल आहे पण केरोसिनसाठी इनसॉल्युबल. ठीक आहे. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी येते ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी म्हणजे काय? पारदर्शकता. ह्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता. एक मुलगी विंडोच्या ग्लासमधून बाहेर बघते. तर बघा, आपण विंडोमधून जेव्हा बाहेर बघतो तर तेव्हा आपल्याला त्या ग्लासमधून बाहेरचं सगळं दृश्य दिसत असतं. हे कसं पॉसिबल होतं बरं? आपण तर आतमध्ये असतो पण बाहेरचं दृश्य आपल्याला बघणं हे कसं पॉसिबल होतं? कारण ती जी विंडोची ग्लास आहे ती कशी आहे? ट्रान्सपरंट आहे. ते विंडोची काच ही पारदर्शक असल्यामुळे आपण आतमध्ये बसून बाहेरचं सगळं काही बघू शकतो इझिली. तर ही जी ट्रान्सपरंट ग्लास आहे, या ग्लासच्या या ट्रान्सपरंटच्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता. म्हणजे त्यातून आपण पलीकडे जे काही आहे ते सगळं बघू शकतो, त्याला आपण म्हणतो ट्रान्सपरन्सी. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो मेटल. मेटल म्हणजे काय? मेटल म्हणजे धातू. आणि हे धातू आपल्याला कुठून मिळतात? हे धातू मिनरल्समधून आपल्याला मिळतात. ठीक आहे. मिनरल्स फॉर्ममध्ये मिळतात आणि पुढे त्यातून त्याचा मेटल तयार होतो. राईट. हे आपल्याला अर्थ क्रस्टमध्ये मिळतात. ठीक आहे. मिनरल्स हे आपल्याला कुठे मिळतात? अर्थ क्रस्टमध्ये. आणि त्याच्यावरती प्रोसेस केल्यानंतर त्याचे मेटल्स तयार होतात. तर हे जे काही मिनरल्समधून आपण धातू प्राप्त करतो, धातू मिळवतो, मेटल्स मिळवतो, ते नक्की कसे असतात? तर कॉपर, गोल्ड, आयर्न, ॲल्युमिनियम हे सगळे मेटल्स तुम्ही बघितलेच असतील. त्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो? मेटल्स. मेटल्स हे कशाच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळतात? मिनरल्सच्या, बरोबर, अर्थ क्रस्टमध्ये. ठीक आहे. आणि त्यावर प्रोसेस करून आपण मेटल मिळवतो. राईट. त्यानंतर मेटलच्या प्रॉपर्टीज आपल्याला दिलेल्या आहेत, त्या आपण बघूया. मेटलची पहिली प्रॉपर्टी आहे मेलॅबिलिटी. मेलॅबिलिटी म्हणजे काय बरं? तर तुम्ही कुठलाही एका मेटलचा असा जाडसर तुकडा घ्या आणि त्याच्यावरती जेव्हा तुम्ही हॅमर करायला लागता म्हणजे काय? हॅमरिंग म्हणजे नक्की काय हे माहीत आहे का आधी तुम्हाला? हॅमरिंग म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीवरती जेव्हा आपण काय म्हणता येईल, जेव्हा आपण जोरात प्रेस करतो किंवा जोरात त्याच्यावरती घाव घालतो ना, ज्या गोष्टीवर आपण घाव घालतो ती गोष्ट चेंज करण्यासाठी, तर त्या घाव घालण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो हॅमरिंग. ठीक आहे. पण आपण जे हॅमरिंग करतो ना एखाद्या मेटलच्या तुकड्यावरती किंवा एखाद्या मेटलच्या पीसवरती, तर तेव्हा ती मेटलची जी पीस आहे ना त्याची एक प्रॉपर थिन शीट बनते. ठीक आहे. ही शीट जी बनते ना, ह्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? मेलॅबिलिटी. म्हणजेच त्या मेटलच्या शीटवरती एखाद्या वजनदार गोष्टीने किंवा आपण म्हणू शकतो हातोडीने जेव्हा आपण घाव घालतो, जेव्हा हॅमरिंग प्रोसेस स्टार्ट करतो ना, तेव्हा त्याचं एक मेटल शीटमध्ये कन्व्हर्जन होतं, त्याला आपण म्हणतो मेलॅबिलिटी. त्यानंतर डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय? जेव्हा मेटल ताणून
त्यापासून आपण एक बारीक अशी वायर तयार करतो. ठीक आहे, या प्रोसेसला किंवा या प्रॉपर्टीला आपण डक्टिलिटी म्हणतो. म्हणजेच त्या मेटलची एक बारीकशी वायर आपण तयार करू शकतो, त्यालाच आपण म्हणतो डक्टिलिटी. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर मेटलमध्ये क्षमता असते विद्युतधारा वाहून नेण्याची. म्हणजे मेटल हा गुड कंडक्टर असतो इलेक्ट्रिसिटीसाठी. ठीक आहे, प्रत्येक मेटलमधून इलेक्ट्रिसिटी ही फ्लो होतेच. फक्त काही मेटल्समधून ती कमी प्रमाणात फ्लो होते, तर काही मेटल्समधून ती जास्त प्रमाणात फ्लो होते. पण प्रत्येक मेटलमधून इलेक्ट्रिसिटी ही फ्लो होतेच. ठीक आहे, त्यामुळेच आपण मेटलला म्हणतो की मेटल हा गुड कंडक्टर इलेक्ट्रिसिटीसाठी आहे. आणि याच इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्याच्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. त्यानंतर पुढे येतं थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, जसं आपण आधीच्या पॉईंटमध्ये बघितलं इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्याची प्रोसेस, तशीच थर्मल कंडक्टिव्हिटीमध्ये म्हणजे हीट फ्लो करण्याची प्रॉपर्टी. आता कुठलाही तुम्ही मेटल घ्या आणि त्याला एका साईडून गरम करा, तो अख्खा मेटलचा पीस तुम्हाला गरम झालेला जाणवेल. कारण का, त्याच्याकडे थर्मल कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टी आहे, हीट वाहून नेण्याची प्रॉपर्टी आहे, त्यालाच आपण म्हणतो थर्मल कंडक्टिव्हिटी. त्यानंतर येतं प्रत्येक मेटलला एक शाईन असते, लस्टर असतो आणि एक कॅरेक्टरिस्टिक कलर असतो आपल्याला तो मेटल ओळखू येण्यासाठी. ठीक आहे, आणि त्यानंतर पुढे एक त्यांनी तुम्हाला प्रॉपर्टी दिलेली आहे सोनॉरिटी. सोनॉरिटी म्हणजे काय, तर प्रत्येक मेटलचा, जितक्याही प्रकारचे मेटल आपल्याला आढळतात त्या प्रत्येक मेटलचा एक विशिष्ट असा आवाज असतो. ठीक आहे, प्रत्येक मेटलला एक विशिष्ट असा साऊंड असतो, त्या साऊंडच्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, सोनॉरिटी. ओके, तर अशा प्रकारे आपला हा 5वा टॉपिक पूर्णपणे संपलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला या टॉपिकमध्ये सगळे पॉईंट्स समजलेत का, किंवा जर कुठले काही पॉईंट्स समजलेले नसतील तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी ते तुमचे डाऊट्स नक्की सॉल्व्ह करेन. आणि जर तुम्हाला आपलं लेक्चर आवडलेलं असेल, आपला लेक्चर व्हिडिओ जर आवडलेला असेल तर नक्की आपल्या लेक्चरला लाईक करा. तुमच्या भरपूर साऱ्या फ्रेंड्समध्ये आपला हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते प्लीज कमेंटमध्ये विचारा, मी त्याचं नक्की आन्सर करेन. ओके, थँक्यू सो मच.